नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघतोय मन याच विषयावरती अभ्यास करतोय म्हणा किंवा मन या विषयाविषयी जाणीव करून घेतोय म्हणा. आपल्या खानदेशी कवयित्री बहिणाबाई चौधरीने या मनावर सुंदर असं काव्य केलेलं आहे. आपण सर्वांना जवळपास हे काव्य माहीतही असेल की मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. हे मन कसं आहे तर खूप अवखळ आहे. ज्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये गुरं अवखळ असतात. हिरवा चारा कितीही जरी पसरलेला असला तरी देखील हे जी गुरं असतात ना ती पुन्हा पुन्हा शेतकऱ्याच्या शेतावर धावून धावून येत असतात. तसंच आपलं मन आहे, वढाय आहे, अवखळ आहे. मग या अवखळ मनाला आपण सावध कसं करायचं किंवा त्याला बांधायचं कसं, ती ताकद जर आपल्याजवळ आली तर आपण एक प्रकारे चांगलं यशस्वी उज्ज्वल जीवन जगू शकतो. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. आपल्याला जर सगळ्या गोष्टी खूप मस्तपैकी जर आपल्याला आत्मसात करायच्या असतील तर सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे मन प्रसन्न करायचं. मग ते मन प्रसन्न कशा प्रकारे होणार आहे तर आपल्या मनातील सुंदर चांगले विचार. मानसशास्त्रज्ञांच्या दृष्टीने पूर्ण दिवसभरामध्ये जवळपास 60,000 विचार आपल्या मनामध्ये येत असतात. एवढं मानवी मन चंचल आहे. मानवी मन चंचल आहे. अगदी मानसशास्त्रज्ञ म्हणतात की प्रत्येक व्यक्ती ही मानसशास्त्रज्ञांच्या दृष्टीने वेडीच असते. आणि आपण नित्याच्या बोलण्यामध्ये म्हणत असतो, अरे काय वेडा आहेस की काय तू, अरे काय वेडा आहेस की काय तू. म्हणजे प्रत्येकाचे विचार प्रत्येकाला पटतील असंच नाही. हे काहीतरी हा वेडेपणा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. आणि त्याच दृष्टीने मग हा वेडेपणा आहे तो कधीतरी आपल्याला प्रगतीकडे नेतो, कधीतरी आपल्याला धोका पोहोचवू शकतो. मग प्रगतीकडे नेणारा वेडेपणा कोणता तर मन आपलं प्रसन्न असलं, मनामध्ये सातत्याने चैतन्य असलं पाहिजे, मनातील विचार हे आनंददायी असले पाहिजे. मग हे आनंददायी विचार आपण कसे मिळवायचे तर सातत्याने जे 60,000 विचार आपल्या दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये येत असतात त्या 60,000 विचारांवर आपण नेहमी लक्ष ठेवायचं. पहिल्यांदा एक प्रयत्न सातत्याने करायचा की मी माझ्या प्रत्येक विचारावर लक्ष ठेवेन. म्हणजे ज्यावेळी काही व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेलेल्या दिसतात मग त्यांनी करण्याचा प्रयत्न काय आहे, एक थोडं विद्यार्थी वर्ग असेल किंवा अजून काही गोष्टीमुळे काही जण डिप्रेशनमध्ये जातात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा छोटंसं जरी अपयश आलं तरी आजच्या विद्यार्थ्यांना किंवा आजच्या मुलांना ते पचवता येत नाही, ते प्रेशर, मग आत्महत्यासारखी गोष्टी ह्या सगळ्या होत राहतात. मग काय करायचं की आपण एक सवयच लावून घ्यायची, हे 60,000 विचार जे आहेत ना ते नेहमी माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार आले पाहिजे, सकारात्मक विचार आले पाहिजे. समजा सकारात्मक विचार येत नसतील, निगेटिव्ह विचार येत असतील तर मी ते विचार पॉझिटिव्ह कसे बनवेन, मी सातत्याने ते चांगले विचार कसे करेन, प्रत्येक येणारी गोष्ट मी कशा प्रकारे ॲक्सेप्ट करेन ह्याच्यावरती माझी प्रतिक्रिया ठरलेली असणार. मी जर अत्यंत मनापासून येणारी कोणतीही गोष्ट असू दे, मग ती समस्या म्हणून येईल किंवा आपल्याला एक संधी म्हणून येईल. मग माझ्याकडे एखादी समस्या म्हणून जरी आली तरी देखील मी त्या गोष्टीवरती सकारात्मकच विचार केला पाहिजे. समस्या जीवनामध्ये प्रत्येकाला असते. आणि संधी म्हणून जरी आली तरी देखील मला त्या गोष्टीचा आनंद स्वीकार करता आला पाहिजे. समस्या आणि संधी या दोन्ही गोष्टींकडे आपण जर एकाच दृष्टीने तारतम्यतेने पाहिलं तर आपलं जीवन उज्ज्वल होऊ शकतं. मग हे तारतम्यता म्हणा आपल्याजवळ कशी येऊ शकते तर आपण जे विचार करणं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. संत तुकाराम महाराजांनी काय होतं त्यांच्याजवळ, काहीच नव्हतं, पण सातत्याने आनंद. आजही आनंद म्हणजे काय तर संत तुकाराम महाराज कोणत्याही परिस्थितीमध्ये, संत तुकाराम महाराजांचा जीवन प्रवास अत्यंत श्रीमंतीची पण परिस्थिती त्यांनी अनुभवलेली आहे आणि अत्यंत गरिबीची परिस्थिती देखील त्यांनी अनुभवली. पण या दोन्ही गोष्टींमुळे ते कधीही विचलित झाले नाही, त्यांचं मन कधी विचलित झालं नाही. तर त्यांनी समाजाला हीच गोष्ट, हीच परिस्थिती कशी आनंदाने पेलता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराज. आणि म्हणून आपल्याला ते आदर्श वाटतात. मग हे प्रसन्न मन, त्याने सातत्याने मन प्रसन्न ठेवलं. येऊ देत ना, ही परमेश्वराची इच्छा असेल. चांगली एखादी संधी माझ्याजवळ चांगली आली, माझी परिस्थिती चांगली होती, त्यावेळी ती परमेश्वराची इच्छा होती. आज माझ्याजवळ बरीच गरिबी आली,
म्हणजे ज्यावेळी दुष्काळ पडला आणि त्यावेळी ज्यावेळी गरिबी आली त्यावेळी संत तुकाराम महाराज म्हणा तेच म्हणाले की अरे ही पण चांगली संधी परमेश्वराने माझ्यासाठी आणली. माझ्यातील सहृदयता, माणुसकी, भगवंताविषयी प्रेम, या जगाकडे पाहण्याची दृष्टी या गरिबीने मला दिली. म्हणजे बघा, संधी आणि एखादी समस्या या गोष्टीकडे आपण जर एक म्हणजे अंतर्मनाच्या दृष्टीने किंवा विचारशक्तीच्या दृष्टीने तारतम्यतेने पाहिलं, पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्ट जर घेतली तर आपण आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहू शकतो. म्हणजे आज आपल्याला एखाद्या छोट्या अपयशाने आत्महत्या करणारी लोक दिसतात किंवा एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी माणूस अगदी छोटेसे प्रयत्न करतो आणि त्यात हरवून जातो. जर यश प्राप्त झालं नाही ना तर असं आपलं आयुष्य आहे काही नाही, नथिंग आहे सगळं आयुष्य असं म्हणतो आणि आयुष्य संपवायला पण कमी करत नाही, मागे पुढे पाहत नाही. या सगळ्यांनी एकदा विचार करावा की माझं मन जर प्रसन्न असलं, माझ्या विचार मनातील जर आनंददायी असले, मला नेहमी यशाकडे नेणारे असले तर माझी प्रगती कोणीच रोखू शकत नाही. म्हणून जीवनाकडे एक सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंददायी दृष्टिकोन म्हणजे आपले मन आणि त्या मनामध्ये येणारे विचार, जे 60,000 विचार माझ्या मनामध्ये दिवसभरामध्ये येत असतील ते फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार जास्तीत जास्त असले पाहिजे. एकदा हे असे पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करण्याची माझ्या मनाला सवय लागली की माझं प्रत्येक काम सकारात्मक होणार. कारण ह्या निसर्गातील ही ब्रह्मांडातील चैतन्यदायी शक्ती म्हणून जी आपल्याला काम करत असते, आपल्या यशासाठी आपल्याला प्रयत्न करत असते, ती आपल्याला नक्की यश देणार. धन्यवाद.